नीलंबरीचं बोलणं ऐकते आणि तिला सिंचनाची खूप कीव येते. ती आता सिंचनाला भेटायला जाते आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. पण सिंचना म्हणते, तुला अख्ख्या जगाची काळजी असते, माझी पण काळजी असते. तुला जर माझी एवढीच काळजी आहे तर मला प्रश्न विचारण्याच्या आधी जाऊन तुझ्या भावाला प्रश्न विचार. भावना म्हणते, सिंचना एकतर तू इथे एवढा तमाशा करू नकोस. सिंचना म्हणते, तुला उमेदवारी मिळाली म्हणून स्वतःच्या इमेजची एवढी पडली आहे तर का इथे आली आहे. ढकलून देत म्हणते, जा इथून. दगडाला पाय अडकून भावनाचा तोल जातो. इकडे विश्वाच्या वडिलांनी जानूची सगळी माहिती काढलेली असते आणि तो पोहोचतो लक्ष्मीच्या घरी. लक्ष्मी त्याला बघून म्हणते, दादा. तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण विश्वाचे वडील म्हणतात, अजूनही तुमची मुलगी माझ्या मुलाला भेटते. माझा मुलगा अजूनही तुमच्या मुलीमध्ये अडकलाय. आता मीच बघतो तुमचं लग्न, तुमची मुलं आणि तुमचा नवरा. कुच्चित हसत म्हणतो, आणि तुमचा हा भाड्याचा संसार. यामधली एक आणि एक गोष्ट कशी खोटी आहे हे सिद्ध केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता मात्र लक्ष्मीला खूप वाईट वाटतं. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, भावनाने दारूची दुकान बंद केल्यामुळे सगळेजण तिचा जय जयकार करत असतात. रात्री विश्वा रस्त्याच्या कडेला उभा असतो. तेवढे त्याचे बाबा गाडीतून जात असतात आणि ड्रायव्हरला म्हणतात, विश्वा इथे. ते आता गाडीतून उतरून म्हणतात, विश्वा तू इथे काय करतोस. तो थोडासा घाबरतो आणि म्हणतो, काहीच नाही बाबा, थोडंसं काम होतं म्हणून इकडे आलो. ते म्हणते, विश्वा अरे सईला जरा वेळ दे. ती पोरगी दिवसभर तुझी वाट बघत असते. घरामध्ये बसून बसून तिला पण कंटाळा येतो. विश्वांत सॉरी बाबा, मी काही करू शकत नाही. मला माझी काही कामं आहे ते झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. बाबा विचार करतात, याला अशी काय कामं आहे ह्यो मला सांगत नाही. तेवढेच एकजण मागून येत असतो आणि त्याचा विश्वाला धक्का लागतो आणि त्याच्या हातातून विश्वाची बॅग खाली पडते. त्याचे बाबा बघतात त्या बॅगमधून साडी आणि अजून काही साहित्य बाहेर पडतं. आता विश्वा घाबरतो आणि पटपट बॅगमध्ये भरतो. बाबा विचार करतात, हे सामान याच्याकडं का, आणि म्हणतात, बरं चल घरी जाऊ. विश्वांत नाही, मला काम आहे. तो तर निघून जातो. पण बाबांना शंका येते. आदिराज नीलांबरीकडे जातो आणि तो सॉरी, खरंच मी तुला समजून घ्यायला होतं. तू त्या दिवशी जे वागलीस ना ते अगदी बरोबर आहे. खरं तर उमेदवारी तुला मिळायला हवी होती, पण ती भावनाला मिळाली, त्यामुळे तुला साहजिकच राग येणार. नीलांबरी म्हणते, खरंच तू मला समजून घेतलं, मला खूप बरं वाटलं. नाहीतर मला वाटत होतं तू मला सोडून देता की काय. आदिराज म्हणतो, तुला कसं सोडेल मी. आणि तुला माहिती आहे का, भावनाने खूप मोठं काम केलं. तुला जर कळलं ना तुला पण गर्व वाटेल. मला तर खात्रीच झाली उमेदवारी भावनाला मिळाली ते अगदी बरोबर झालं. नीलांबरी म्हणते, खरंच भावना खूप हुशार आहे. मला उगाचच राग आला होता. उमेदवारी बरं झालं भावनालाच मिळाली. आदिराज मनात म्हणतो, बरं झालं नीलांबरीला माझ्यावर विश्वास बसला. तो आता निघून जातो. नीलांबरी म्हणते, यांना काय वाटलं मी एवढे सहजासहजी मान्य करेल. माझ्या मनातली आग मी कधी विझू देणार नाही. मी माझा प्रतिशोध घेणार म्हणजे घेणार. सिंचना तिच्या बॉसला विचारते, तुमच्यासाठी कॉफी आणू का. ते म्हणते, तूच सांग, तुला ड्रिंक्स चालेल का. ती म्हणते, नाही मी नाही घेत. आता बॉस जायला लागतो. तेवढेच सिंचना विचार करते, जर हरी मजा मारू शकतो तर मी पण मारू शकते. ती पटकन उठते आणि म्हणते, चालेल मला ड्रिंक्स चालेल. वेंकीला लग्नाची फुलाची ऑर्डर मिळालेली असते. तो आता टेम्पो घेऊन जातो. ज्याच्या घरी लग्न असतं ते म्हणतो, वेंकी लग्नाला यायचा आणि बायकोला पण घेऊन यायचं. वेंकीचा चेहरा पडतो. तो म्हणतो, काय झालं. तो आता खुणेने सांगतो, बायको इथे नाही आहे. तो म्हणतो, ठीक आहे मग तू लग्नाला ये. त्यांचं बोलणं चालू असताना संतोष चोरून बघतो आणि मनात म्हणतो, काय रे माझ्यावर हसतोस का. तो फुलांच्यावरचा कपडा बाजूला करतो आणि त्यावर स्प्रे मारतो आणि म्हणतो, हास. आता किती हसायचं ना तेवढं हास. जयंत काम करत असतो आणि विश्वा तिथेच साफसफाई करत असतो. तेवढे जयंतला फोन येतो आणि तो म्हणतो, हा मिस्टर देशमुख. विश्वा विचार करतो, बाबांचा फोन का केला असेल. जयंत म्हणतो, ठीक आहे मी ऑफिसमध्ये येतो, नंतर बोलूया. आणि म्हणतो, जानू चल ऑफिसला जाऊया. जानू ते जयंत सर मला आज खूप कंटाळा आला. तो म्हणतो, जानू तुला भेटायलाच क्लायंट येत आहेत. ती जयंत सर किती जण सुट्टी घेतात, आज मी पण घेते ना. जयंत म्हणतो, ठीक आहे मग मी निघतो. त्यांचं बोलणं चालू असताना विश्वा हळूच लॅपटॉपकडे जातो आणि त्यामध्ये बघत असतो. जयंत ऑफिसमध्ये तर जातो पण तिथून नजर ठेवतो. तर जानू मोबाईलमध्ये बघत असते आणि विश्वास साफसफाई. पण तो गाणं म्हणत असतो, सावध राहा सावध राहा, टेडी बिअरमध्ये कॅमेरा आहे. जयंत म्हणतो, या मावशीला गाणं गायला खूप आवडतं वाटतं. तो आता जानूला फोन करतो आणि म्हणतो, जानू काय करतेस. ती जयंत सर ही मावशी नवीन आली ना हिच्यावर लक्ष ठेवते, नाहीतर काहीतरी चोरेल. तो जानू तू नको काळजी करू, माझं आहे तिच्याकडे लक्ष. जानू ते तुमचं लक्ष ते कसं. तो आता सावरत म्हणतो, नाही म्हणजे मला माणसांची पारख आहे ना म्हणून. ती ठीक आहे
आणि फोन ठेवते. दोघंजण स्वयंपाक करायला लागतात. मावशी म्हणते, जरा मसाला देतेस का? जानू म्हणते, हो मावशी. तोपर्यंत मावशी भाजी टेस्ट करत असते आणि विश्वा दोघांना पण बघत असतो. पण जानू जरा नाटकी वाटते. ती मसाला तर देते आणि विश्वा तिला भाजी टेस्ट करायला देतो. पण जानूची ओव्हर ॲक्टिंग त्यामुळे जयंतला जरा जास्त संशय येतो. विश्वा तो जा आणि तो टेडी बिअर घेऊन ये. ती म्हणते, नाही या विश्वा, जयंतला संशय येईल. तो गाण्यात म्हणत असतो, जा ग आणि तू घेऊन ये. जानू टेडी बिअर उचलते. त्यामध्ये बघत म्हणते, किती क्यूट आहे. विश्वाकडे देत म्हणते, खूप धूळ झाली ना. आता विश्वा पण त्यामध्ये डोकतो आणि जयंतला ते मोठे मोठे दिसत असतात. जानू म्हणते, मावशी आपण सगळे टेडी बिअर धुया का? आता जयंतला घामच फुटतो. तो म्हणतो, याने टेडी बिअर धुतले ना सगळंच संपलं. नीलांबरी भावनाची वाट बघत असते. भावना दिसल्याबरोबर ती फोनवर बोलायला लागते. काय हरीशचे अफेअर? सिंचना, मला तुझी खूप काळजी वाटते. भावना विचार करते, तसं असेल तर मला माझ्या भावाशी बोलावं लागणार. माझा भाऊ आहे म्हणून मी त्याला सोडणार नाही. ती आता सिंचनाकडे जाते आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. सिंचना म्हणते, हॅरी अफेअर करू शकतो तर मी पण करू शकते. भावना म्हणते, सिंचना वहिनी, अहो असं नाही करू शकत. आता दोघांमध्ये बोलणं होतं आणि सिंचना भावनाला ढकलून देते. फुलांचा गोंधळ झाला. व्यंकीबद्दल असं का घडतं म्हणून लक्ष्मीची खूप तळतळ चालू असते. संत चुरून ऐकत असतो आणि म्हणतो, झालं काम, आता इथे उभं राहण्यात काहीच मजा नाही. विश्वाने सांगितल्याप्रमाणे जानू सगळे टेडी बिअर आणते आणि दोघांचं खूप नाटक चालू असतं. छी, किती धूळ झाली. जानू टेडीशी बोलत म्हणते, डर्टी. विश्वा मोजत सगळे टेडी धुवायला टाकतो आणि जानू त्यावर लिक्विड टाकत असते. तेव्हा जयंत म्हणत असतो, नो जानू, तू असं नाही करू शकत. अरे हे काय करताय? जानू, पहिले टेडी पाण्यामधून काढून घे. त्याला आता दोघींचा खूप राग येत असतो आणि तो दात खातो आणि म्हणत असतो, हे काय करताय? करू नका असं. इकडे विश्वाचे वडील एवढे चिडलेले असतात की त्याला कळतं की जानू ही लक्ष्मीची मुलगी आहे. तो आता मागे पुढे बघत नाही आणि लक्ष्मीच्या घरी पोहोचतो. त्याला बघून लक्ष्मीला खूप आनंद होतो. तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती पुढे येत म्हणते, दादा, लक्ष्मीचा भाऊ आला म्हणून श्रीनिवासला पण खूप आनंद होतो. पण विश्वाचे वडील मात्र खूप रागात असतात आणि ते म्हणतात, माझा मुलगा अजून तुझ्या मुलीत अडकलाय. जेव्हा लक्ष्मी श्रीनिवासबरोबर निघून जात असते तेव्हा पण विश्वाचे वडील तिला नको नको ते बोललेले असतात. तेव्हा लक्ष्मी त्याला चॅलेंज करते, एकन एक दिवस मी स्वतःचं घर बांधणार. पण अजूनही लक्ष्मी भाड्याच्याच घरात. हे बघून विश्वाचे वडील तिला चिडवतात आणि म्हणतात, तुझा नवरा, तुझे मुलं आणि तुझे भाड्याचं घर हे सगळं खोटं आहे. एकन एक दिवस मी सिद्ध करणार आणि सगळ्यांसमोर आणणार. लक्ष्मी म्हणते, दादा, अरे असं काय बोलतोस? आता झालं गेलं सोडून दे ना. पण विश्वाचे वडील तिच्या मुलीबद्दल बोलायला लागतात. आता जानूला कळतही नाही कोणत्या मुलीबद्दल बोलतोय. तुम्हाला काय वाटतं, विश्वाचे वडील योग्य वागतात की अयोग्य? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.